आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आता टायरच्या किमतीमध्ये देखील वाढ झाल्याची माहिती मिळते. टायरच्या किमतीमध्ये एकूणच 4% वाढ झाली असं समजतंय. आपल्यासोबत मी सध्या परभणीच्या वसमत रोडवरती आहे आणि या ठिकाणी ओम टायर्सचे मालक आहेत अमरजितजी. काय काय एकंदरीतच युद्धाचा परिणाम या टायरच्या किमतीमध्ये काय दिसतोय का? सर, टायर ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना टायर पाहिजे ते कुठेच अवेलेबल नाही आहेत. आता हेच बघा, माझ्यासमोर एक समोर कस्टमर आले, हे जिंतूरून माझ्याकडे परभणीला टायर घेण्यासाठी आले. त्यांना जिंतूरला टायर भेटत नाहीत म्हणून परभणीला आले. त्यांना आता माझ्यापाशी पैसे त्यांनी जमा केलेत, पण त्यांना माझ्यापाशी टायर देण्यासाठी अवेलेबल नाही आहेत. तर त्यासाठी शेतकऱ्याला आता वेटिंग करावं लागेल. आणि एक तर पुन्हा त्यात टायरच्या किमती पण वाढल्यात. त्यामुळे शेतकऱ्याला काय, एक तर वेट अँड वॉच करावं लागेल आणि पुन्हा किंमत पण जास्त द्यावं लागेल. समोर आपल्या समोर कस्टमर जिंतूरून आले तर किमतीमध्ये किती वाढ झाली आहे? एक 4% टायरच्या रेटात वाढ झाली. पूर्वी कितीला टायर विकले जायचे, आता काय? एक 43,700 रुपयाला ट्रॅक्टरची जोडी होती, तर ती आता 4% त्याच्यात प्लसमध्ये होऊन जाईल तुम्हाला, म्हणजे महाग होईल. आणखीन या युद्धाचा काही परिणाम जाणवू शकतो पुढे? युद्धाचा परिणाम हे लवकर उलटो थांबला तर चांगलं आहे, नाही तर खूप टायर वगैरे अजून महाग होतील आणि वेळेवर काही तुम्हाला भेटणार नाही. दळणवळणाचे साधन सगळे ठप्प होतील. पूर्वी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी किती दिवसाला तुम्हाला कंपनीकडनं डिलिव्हरी मिळायची, आता किती दिवस लागतात? एके दिवसात डिलिव्हरी भेटत होती. आधी स्टॉक अवेलेबल असायचा, पाहिजे तेवढे टायर भेटत होते. पण आता युद्ध चालू झाल्यापासून टायर एवढे अवेलेबल होत नाहीत, त्यांना वेट करावं लागेल. शेतकरी आहेत ग्राहक म्हणून या ठिकाणी आले. काय 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 परिस्थिती जाणवते? जे समजा काम आज टायर भेटायचं आपलं काम चालू व्हायचं, तर त्याला आता वेळ लागतोय. एक आपल्याला 5-7 दिवसाची वेटिंग करावं लागते. आणि जे आम्हाला लोकलला जिंतूरला भेटायचं ते आम्हाला इकडे परभणीला यावं लागेल. त्याच्यामध्ये वाहतूक खर्चही वाढतोय आणि यामुळे शेतीतले काळभोर देखील खोळंबलेले आहेत. तर याचं म्हणजे आता, आणि जे तितक्या दुरून इथं येऊन इथं पण टायर भेटत नाहीत, तर आपल्याला इथं पण ते सांगतात की अजून 5-6 दिवस तुम्हाला वेट करावं लागेल म्हणून. त्रास होतोय. तर मग आता त्यासाठी परत पुन्हा 5-6 दिवसांनी आपल्याला इथं टायर घेण्यासाठी यावं लागतं. कामावर काही परिणाम होतो? कामावर परिणाम होणार. नांगरवटी वगैरे जे आहे ते जुन्या टायरवर होणं शक्य नाही. आता ते रिमोटही करू शकत नाहीत आपण, तर नवीन जोडी घ्यावंच लागणार आहे. काय आणखीन काही किमतीमध्ये वाढ झाली आहे, जसं की पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्यामध्ये काही वाढ जाणवते? तुम्ही ट्रॅक्टर चालक आहात, शेतकरी. आता याच्यामध्ये वाढ अशी की आता आपलं डिझेल बी एक तर भेटत नाही, म्हणजे आहे अवेलेबल कुठे नाही, त्याच्यामध्ये परेशानी होत आहे. त्याच्यानंतर टायरच्या किमतीमध्ये अशी वाढ, तर आपण समजा जो बाहेर धंदा करतो त्यामध्ये आपण करू शकणार नाही. आपली घरची जेवढं आहे तेवढं करून मग तिथं स्टॉप व्हावं लागणार, तर मग शेतकऱ्याला थोडी वाढ करून सांगावं लागणार. ज्या पद्धतीनं तुम्ही शेतीची कामं करतात, मशागत असेल, तर पूर्वी त्या मशागतीचे जे रेट होते त्याच्यापेक्षा आता काही वाढून तुम्ही हे करताय? आता सध्या तरी काय वाढून रेट केले नाही आणि शेतकऱ्यालाही ते परवडणार नाही. शेतकरी आधीच खूप मोठ्या संकटात आहे आणि त्याच्यात वाढ अजून केलेली नाही. पण ते असे जर सगळ्याच वस्तू महाग होत राहिल्या, डिझेल जर तुटवडा भासत राहिला, टायर भेटत नसले, तर मग त्यामुळे त्याच्यात पण आपल्याला वाढ करावं लागणार आहे. जशी किमतीत वाढ झाली त्या पद्धतीने आपल्याला वाढ करत राहावं लागणार आहे शेतकऱ्याला. तर हे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी टायर घेण्यासाठी आले होते. एक तर टायरच्या किमतीमध्ये वाढ 4% झाली, दुसरीकडे टायर वेळेत मिळत नाही आणि त्याच्यामुळं शेतीचे जे मशागतीचे कामं असतील, शेतीचे जे इतर व्यवहार असतील, तर सगळा खोळंबा झालाय आणि त्यामुळं आता या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो आहे ते इतर व्यवसायांवरही मोठ्या प्रमाणात दिसतोय. युद्ध जर नाही थांबलं तर यापेक्षाही बिकट परिस्थिती येण्याची शक्यता जी आहे ती समोर दिसते. त्यामुळं आता या युद्धाचे परिणाम भारतासाठी कुठपर्यंत, भारताला कुठपर्यंत परिस्थिती भोगावी लागते हे पाहणं निश्चित, हे पाहणं येत्या काळामध्ये गरजेचं आहे. कारण आत्ताच ही परिस्थिती आहे, येत्या काळामध्ये काय परिस्थिती असेल याचा अंदाजही लावणं कठीण आहे. कॅमेरा सुदर्शन पाटील सर, टीव्ही मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.